मनसेसोबत नातं जोडायला उद्धव ठाकरेंची सकारात्मक भूमिका. मराठी माणसांसाठी एकत्र येणं ही बाळासाहेबांना मानवंदना. संजय राऊतांचं मनसे शिवसेना युतीबाबत मोठं वक्तव्य. वैष्णवीला लग्नात दिलेलं 51 तोळं सोनं बँकेत गहाण असल्याची माहिती. हगवणे कुटुंबाचा आणखी एक पराक्रम समोर. वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करू. मुख्यमंत्र्यांचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद. हगवणे कुटुंबाला मकोका लावण्याबाबतही होणार विचार. वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा बंदूक परवाना रद्द. मध्यरात्री पोलिसांकडून घरी छापेमारी. निलेशचा शोध सुरू. सोलापुरात विवाहितेला कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं. जाऊ आणि दिराकडून काठी अन रॉडने मारहाण. 14 मे रोजी गुन्हा दाखल. मात्र सर्व आरोपी अद्याप फरार. नीती आयोगाच्या संचालन परिषदेची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत आज दिल्लीत बैठक. विकसित राज्य विकसित भारतसाठी सर्व मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. केंद्राच्या अनुदानाचा मुद्दा तापण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर. नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला लावणार उपस्थिती. एनडीएच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार. राहुल गांधी जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे पुंछमध्ये सर्वाधिक नुकसान. स्थानिकांशी राहुल गांधींचा संवाद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार. मुख्यमंत्र्यांचे संकेत. तयारीला लागण्याचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश. शेतीच्या बांधावरून जाणारा रस्ता 12 फुटांचा करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. रस्ते अपुरे पडू लागल्याने निर्णय घेतल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आजपासून पुढचे 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस बरसणार. तर पुढील 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार. पाक विरोधातील भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतुक करण्यासाठी कोल्हापुरात तिरंगा रॅली. आमदार सदेश पाटलांसह खासदार शाहू महाराज आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग.